दिलाच. मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरांच्या बाजूला मी आहे, पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील ना. इथं रेंज गेली काहींची, रेंज. काहींचं तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. आता पोरी तिला बसला धोका. कोणला? गेलो बॉम्बाला. हीच शेळा कुणापासून? मनापासून. आतली गंमत आहे बरं का सगळी. आता पोरीनं मला सांगा, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, आणि भावाच्या तर कानाला खरा नाही. पण तुम्ही कोणाला सांगा? मैत्रिणीला करायचं असं असं कोण अभ्यास? मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण? मोहम्मद किशन. इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माहिती आहे तुम्हाला काय? माया. लोक खायचो आता माया. आणि ती माया नेमकी परिणामच्या शरीरात राहिला आली. कारण आपल्याला येऊन कोण चिटकली? गेलं बाबा, आपण शिव होतो, पण कोण चिटकली? माया. बरं, माया आपल्याला येऊन चिटकली, बरं तिने गपरावं ना. पाहुणी आली ना ती. या गावात पाहुणी कोण आहे? माया. आणि हा सगळा तमाशा कोणता आहे? माया. कोण कोणची बाय, कोण कोण वेळ. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाण्यात. पोरगी कधीच प्रेम करू शकत नाही. पोरगी फक्त तुझं एटीएम मोकळत, प्रेम नाही करीत. पोरीला प्रेम करायला वेळच नाही. कोणती पोरगी प्रेम करते? कारण पोरगी प्रेम करताना दोन गोष्टी करत असते, कधी ध्यानात ठेवायचं. इन वर्ल्ड अख्ख्या जगात कोणतीही मुलगी तपासा तुम्ही, मुलगी प्रेम करताना कधीही हुशार पोराच्या नादी लागणार असं जगात कधी घडणार नाही. का पोरगी हुशार पोराच्या नादी लागेल? घडणार नाही. केंद्रात पहिला आलेला, बोर्डात पहिला आलेला, एमपीएससी दिलेला, यूपीएससी दिलेला, सीए दिलेला, क्लास 1 होणारा, पीआय होणारा, एपीआय होणारा, अशा पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरा करणार. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी. ही रिवाजच्या मोठी चोरी तू, मोटरसायकलची पार्टच खुली निघतो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे काही नट बाग. आता लय भारी काय का? हा, ही त्याला येऊन मिळवली. कोण? बस पीठ बसलं. माया. आता हा पहिला शिव आहे, आणि इथं यायचं काही काम नाही. बरं, आली तर पाहुणीला पाहुणी सारखं राहावं का नाही? ती काय म्हणली माहिती का? याच्यात आलो, याच्याकडे आली, माझ्याकडे आली, तुमच्याकडे आली. कोण? माया. आणि आल्यावर काय म्हणली माहिती का? मला याच्यात नवरा करायचा. एकटा आली पाहुणी, आणि नवरा याच्यात मागते. कोण? माया. तिला म्हणलं बाई काय नवरा? याच्यात काही नवऱ्याला तोटा नाही, तुला लागल तो नवरा कर. कोणाला? माया. ती काय म्हणली माहिती का? लय बारीक आहे का? आता ती म्हणली मी नवरा करी याच्यात, पण माझी आठ आहे. काय आठ आहे? कमी झाला आवाज पाहिजे का? बोट घातलं सांगितलं जीव काढू काढू मी खाली पण घुसले बाय. नवरा कर भाई. ती म्हणली मी नवरा करीन, पण माझी आठ आहे. आठ लय बारीक आहे का? बघा, माझा नवरा माझ्याच पोटी जन्माला आला पाहिजे. पहिली आठ. आणि दुसरी आठ, तो माझा मुलगाही असला पाहिजे, आणि माझा नवराही असला पाहिजे. बरं बाई, दिला तुला याच्यात नवरा. कोणला? कमी झालं रे. कोणाला? मायला. ती म्हणली पहिली आठ काय? माझा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, मी त्याची आई असली पाहिजे. बरोबर, बायको असली पाहिजे. चल बरं आहे, मान्य आहे. चला, तिनं दुसरी आठ काय टाकली माहिती का? मला दिवस नाही गेले पाहिजे, नवऱ्याला दिवस गेले पाहिजे, आणि ती मोकळी राहिली पाहिजे. बरं बाई, जाते तुझ्या नवऱ्याला दिवस.
पण ती काय म्हणली माहिती का, माझ्या नवऱ्याला 2-2 वर्षाच्या गॅपला पोरं झाली नाही पाहिजे, एक खटी झाली पाहिजे, एकदा. अगं पण तुला नवरा कोणता करायचा आहे, लय बारीक आहे का बरं का. आता कोणाला नवरा करून द्यायचंय, मायला. तिनं पहिला नवरा याला कोणता केला माहिती का, एवढ्या सुंदर शरीरात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे उदारी, मी झाले तयाची रोमारी, मी झाले तयाची रोमारी, मी झाले तयाची रोमारी. पती जन्मला माझे उदारी, मी झाले तयाची रोमारी, मी झाले तयाची रोमारी, मी झाले तयाची रोमारी, तयाची रोमारी, तयाची रोमारी. गेलं बाबा, मायनं कोण तयार केला, गेलं बाबा. मी हा कोणी तयार केलाय, बोला ना. मायनं. आता मी आई कोण झाली, आता लग्न झालं कोण झाली, माया. आणि त्याच्या दिवशी तिनं लग्न केलं, आता त्याची कोण झाली, बायको. आई कोण, सुधारायला तकलीफ होती. आई कोण, माया. आणि बायको कोण, माया. आणि पोरगा कोण, मी. आणि नवरा कोण, आणि मी हा तयार झाला तर हा शिव संपला. तुम्ही बारीक अभ्यास करा. आपली लोक देवाकडे येतात, एवढी गेली लोक भाड्याच्या गाड्या करू करू चला देवा, चला देवा. भाकरी संपल्या जेव्हा धाब्या खाना लिंबू पिळून रसा होऊन द्या तुला, चला देवा. अरे वव्यात उचकीत ना कधीतरी. तुम्ही देवाचे बजा, देव तुम्हा दृष्टवे, परस्पर घडेल प्रीतीचे, आज्ञापक वाढ आणि वाचा सिद्धी पावा. तुम्ही भजन करा, बोमला खिलून देव मिळतो का, हिला सोळा बायका पोरं वाढवा नारे जाता. भाकरी खाऊ नका, सफरचंद खा, चहा पिऊ नका, दूधच खाला, मारा. त्याला 9 दिवस उपास केले, 9 किलो भाकर केली, 13 डझन केळं गेली, 11 किलो रताळं गेली. फरक काय, तुम्हाला काही अशी अक्कल आल्यासारखं वाटत का नव्हतं. घट उचलाय मी आणि घट बसलाय मी. 90% बायकांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म हा घट स्थापनेच्या दिवशी, याला माहितच नाही. 80% भाजण्यांना माहितच नाही का माऊलीचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी माहितच नाही. कृष्ण जन्माचं कीर्तन करणाऱ्यालाच माहित नाही. आंधळ दलित आहे, काहीच नाही. काय नाही, काय तुम्हाला माहितीये, मुक्ताईचा जन्म, हे मुक्ताबाईचा जन्म हा घट स्थापनेच्या दिवशी झाला, माहिती तुम्हाला. आणि हे तुमच्या जेवढे देव आहेत, हे तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, वणी, बिनी, लिंबा, खाजा, पारावरच्या, चिखलीच्या, हे जेवढे देव आहेत, हे सगळे देव मुक्ताबाई. माहितच नाही लोकांना. आमची भारी तुमची भारी ते मारामारी खूपच मीटिंग. आमची देवी भारी तुमची देव भारी. अहो ह्या देवीला, ह्या भक्ताला भीक मागायला लावली, याच्यापेक्षा देवी पॉवरफुल. महाराष्ट्रात सगळ्या देवीचं जागृत देवस्थान म्हणजे किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्तांचे हाल केले, तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सण होत नाही. आणि भक्त इतका नालायक आहे, तिथं सोडून कोणचं ऐकत इतका सुंदर ववी आहे. हे बाप, एक खरं सांगा, एक ववी म्हणजे जीवन आहे. एक ववी, तुम्ही ववी पहा. तुम्ही शरीरात न पेडावे एवढीच ववी पहा. तुम्ही शरीरात
बोला बोला न पिळाला मी गारोबर आहे असं म्हणणं आहे. याला तुम्ही अजिबात त्रास द्यायचा नाही. याला तहान लागली पाणी द्या, भूक लागली भाकर द्या, आणि याच्यात त्याला उपाशी मारू नका. बाहेर तर नाही भेटलं त्याच्या. काय सुंदर विषय मला. याच्यात आतमध्ये कोणीतरी आहे ना, तो यशवी चालवतोय ना, मग त्याला खुश ठेवा ना. याच्या काला नाही काय भाषा लहान. मला एक सांगा, आतला चांगला असला तर बाहेरचा चांगला. आता साधं उदाहरण, मी सावळा आहे का काळ आहे? काळ म्हणलं आपलं भांडण होतं. काळा म्हणलं मला राग आहे, आपलं भांडण आहे. मी सावळा आहे का काळ आहे? सावळा काय? आता सावळा ये जण कसं तुम्हाला सुखवत मी काय इथं कसं आहे? सावळा कसं आहे? हात जगाचा घोटाळा. या जगाचा घोटाळा हात. लोक बाहेर पाहतात, हात पाहत नाही. आता मी इथं सावळा आहे, इथं वर आहे. असेच लोक फोटो काढतात. 80% कबरी भांडी पोरं, कुत्रे बस, बोकडे बस, शिडी बस, मांजर बस. मांजरीचा मुका घे, कुत्रीचा मुका घे, कपडे दुसऱ्याचे नांगर पॅन्ट यायची, कपडे दुसऱ्याचे नांगर पॅन्ट यायची. झाडा फोटो फोटो काढायचे. फुला उडी हाण, झाडा उडी हाण, बोकडे बस, बाईला बस. आणि ते फोटो कुठं टाकायचे? इंस्टाग्रामला. कुठं? इंस्टाग्रामला. आता 80% पोरी इंस्टाग्राम अकाउंट जॉईन आहे. 80% पोरींचं खात आहे. आणि त्यांना ते कपडे बांधला फोटो आवडला का? हाय यश ते शिंगरू लगेच वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला म्हणून साधू जग विडंबना नादो. वरी भगवा झाला नामे अंतरी वसा झाला नामे याती म्हणून साधू जग विडंबना नादो. आता लागला करंट. आता हरी असत राहिलं तर अजून ठिकाण सुरुवात केली नाही. चाललंय काय महिला म्हणलं तुमच्यासाठी सगळ्या देव्या मुक्ताबाई मान्य आणि पाया पडू शकतो तुमच्या सगळ्याच्या. हे या विश्वातली सगळ्यात कोवळी शक्ती कोण असेल तर मुक्ताबाई आहे. काय बाळ आहे, काय बाळ आहे मुक्ताई. पहिला मंडळ या जगात जेवढी बाळ झाली त्यातलं सगळ्यात कोवळं बाळ मुक्ताबाई. आईच्या स्तनातलं दूध न प्यायला मिळालेली मुलगी विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. चमत्कार आहे हा. या विश्वात फक्त 2 मिनिटं कल्पना करा. स्तनातलं दूध मुलगी पिते, आईला पाना फुटलं, आईला पाना फुटलं, मुलगी पदरा खाली आईचं दूध पिते आणि नवरा दरवाजावर उभा राहतो. आणि उभा राहिलेला नवरा बायकोला खुणावतो की चाल देहांत प्रसिद्ध घ्यायला जायचंय. स्तनाला फुटलेला पाना आई आकळवते आणि मुलीला खाली ठेवते. मांडीवरून मांडीवरून खाली ठेवलेली मुलगी झोपते आणि आई देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघते. दरवाजाजवळ गेलेली आई जेव्हा वळून पाहते की माझ्या मुलीचा मला शेवटी मुका घ्यावा म्हणून आई मुलीचा मुका घ्यायला मागत होते. जाता जाता माझ्या मुलीचा शेवटचा मुका तरी घ्यावा म्हणून आई मागे येते. आणि आलेली आई मुलीच्या जवळ जाते. मुलीच्या गालावर केस येतो, डोक्याला तो केस आई बाजूला करायचा
आणि मुलीचा मुक्का घ्यावा म्हणून गालाला स्पर्श करते. आईचा स्पर्श गालाला झाला तर मुक्ताईनं तोंड फिरवलं. आणि तोंड फिरवलेला मुक्ताईनं सोपानाला मिठी मारली. सोपानाला मिठी मारली आणि आईनं मुलीकडं पाहिलं. टपटपा डोळ्यातले 2-3 थेंब खाली पडले. ज्या मुलीला आईच्या स्तनातलं दूध पिता आलं नाही तिला मुक्ताई म्हणतात. नाही प्याले दूध नाही पिली. आणि ज्या मुलीला आईच्या स्तनातलं दूध पिता आलं नाही, एक वाक्य सांगू, तीच मुलगी विश्वाची आई ठरली. हा विश्वातला चमत्कार. महिला मंडळ या जगात जर सगळ्यात कोणी दुःख काढलं असेल तर मुक्ताबाईनं काढलं. कधी वाटलं बापाला आनंद सांगावा तर बाप नाही. कधी वाटलं बापाला आनंद सांगावा तर बाप नाही. आणि कधी वाटलं आईच्या कुशीत बसून रडावं तर आईची कुसच नाही. कधी वाटलं ना, कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आईच्या, आणि आईच्या पाठीवर बसून आईनं माझ्या डोक्यात हात घालावा. तर महाराज मांडीच बसायला नाहीये. ऐकायचं वाक्य, जिला बसायलाच मांडी नव्हती तिच्या मांडीवर अख्खं जग आहे. हिला मुक्ताई. आज तुम्ही मी कीर्तनाला बसलेली सगळी माणसं मुक्ताईचं लेकरू आहे. आणि आपल्याला एकच मांडी आहे ती म्हणजे मुक्ताईची. आणि आपण सगळी लेकरं कोणाच्या मांडीवर आहे? बोला बोला. मुक्ताबाईच्या. मुक्ताबाई आपली कोण आहे? आई आहे. ज्ञानोबा आपले कोण आहेत? आई आहे. निवृत्ती दादा आपले कोण आहेत? आई आहेत. सोपान काका आपले कोण आहेत? आई आहे. तर मग मला सांगा, आपली जी मांडी आहे ना ती आपल्याला आहे. तुम्हाला मला सगळ्यांना एकच मांडी आहे, ती मांडी मुक्ताईची आहे. आता उलटे सांगू, आपली आई आपल्याला खाता यायला लागलं की घास घालायचं बंद करते. चालता यायला लागलं की हात घालायचं बंद करते. आंघोळ करता यायला लागली की कपडे द्यायचं बंद करते. आणि शाळेत जाता यायला लागलं की सगळंच बंद करते. पण आमची मुक्ताई अशी आई आहे, हा जीव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला सांभाळायचं काम मुक्ताबाई. काही जीवन आहे महाराज. आज काटे येतात अंगाला. आज गायक वाटत भजने महाराज मंडळीला कवडीची तकलीफ नाही. कवडीची तकलीफ नाही, फक्त ही बोंबला त्या. नाहीतर ज्ञानोबरायचा माऊलीचा जर अभ्यास केला, माऊलीचा मुक्ताबाईचा, तर आज काय त्रास आहे मला सांग. काही त्रास आहे? पक्वात वाजवायला येणाऱ्या लोक विचारतात तुम्हाला कोणतं कालवण करू. मुळे असेल तर का वाजव, आग होत असेल तर वाजव. किती मजा आहे. आता आपण जेवढे लोक मजा आणतो ना, या सगळ्यामध्ये मुक्ताबाईचा त्याग आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. सगळ्यात कोळी मुक्ताबाई आहे. आणि जिला मांडीच नव्हती जिला मांडीच नव्हती तिच्या मांडीवर अख्खं जग आहे, ही मुक्ताबाई आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार ऐका महिला मंडळ, असं घर जगात झालं नाही का त्यांनी घरातच सुरू केलं. काय जग असेल. माऊलीचे गुरु निवृत्तीला आणि मुक्ताबाईचे गुरु माऊलीचे गुरु बोला ना निवृत्तीला. मग मुक्ताबाईचे गुरु हो मुक्ताबाईचे गुरु निवृत्तीला पाऊस गुरु आहे. आणि मुक्ताबाईचे गुरु निवृत्तीनाथ आणि शिष्य नामदेव महाराज विसोबा क्षेत्राकडे पाठवलं ते एक. आणि दुसरा 14 वर्ष जगला आणि नपूर तसाच मिळाला. चांगदेवाला जागेवर आणलं. आपलं चाललंय गण लावायचा. सकाळी उठल्यावर कधी तुळशीला पाहिजे नाही, उठल्या उठल्या कधी पृथ्वीचं दर्शन घ्यायचं नाही, उठल्या उठल्या ते खोकडं उचकायचं.
कोंबडीनं अंड घातलं, बोकड्या का बन राहिला, शिवेला कुत्रं झालं. ते वाचित बसायचं, कोणता वाढदिवस कोण बाळा ते झालं, कोणाला किती माहिती नाही. सकाळी सकाळी कधी मुखात नाम नाही, ती दरिद्री चित्र पाहत बसायची सकाळी. काय म्हणतात त्याला, थिएटर्स फबाड वाचायचं. कोंबडीला अंडे घातलं, आता कोंबडी काय घाली, कुत्रीला पिलू झालं. तुझं काय समजतं, कुत्रा कुत्री पाहिजे तुला काय करायचं. सकाळी उठलं तर तरी देवानी याचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस तो पाहिजे ना, तुला काय. आयुष्यामध्ये लोकांनी संसाराचं वाटोळ केलंय मला. इकडचे कीर्तन आहे, अजून कीर्तनाला सुरुवात केलेली आहे. आणि आता कीर्तनाला सुरुवात, आज कीर्तनाला घेतलेल्या मंगळाला सुरुवात केल्यामुळे तुमची माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नागाट. नागाट म्हणजे परत नाही गाठ घेतली तरी चालेल, ही पहिली शेवटची गाठ समजायची. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना आहे 3. दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घरी निघायचं. मी जीव काढायचा, तुम्ही सुताक पाडल्यावानी बसायचं. कीर्तनाला आपल्या दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावणार. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळलं. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायचं. ओपन चॅलेंज कोणालाही, ओपन. मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. आम्ही काही कीर्तनकार आहेत का, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे गडी आहे. आम्ही काही कीर्तनकार आहे का, पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. बाप जसा लेकराला बुद्धी दे